नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, युवक क्रांती दलचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात दुःखद निधन झालं. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी संध्याकाळी 5:30 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाचा आणि लोकशाही मूल्यांचा एक आक्रमक आवाज हरपला. सोमवारी 20 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गांधी भवन ठिकाणी ठेवलं जाईल. त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 साली अहमदनगर जिल्ह्यातील खेड येथे झाला होता. वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांनी स्वतःला पूर्णवेळ सामाजिक कार्यात झोकून दिलं. सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1967 मध्ये युवक क्रांती दल या अत्यंत प्रभावी तरुण संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील हजारो तरुणांना समाजाबद्दल आणि पुरोगामी विचारांच्या ध्येयाचे झपाटून टाकले. त्यानंतर 10 मे ते 15 मे 1968 साली बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथच्या जंगलात 1500 तरुणांची 15 दिवसांची समसंस्कार छावणी संघटित केली. कुमार सप्तर्षी यांनी विविध समस्यांची सोडवण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना 60हून अधिक वेळा अटक झाली आहे. त्यावरून स्पष्ट होतं की ते सामाजिक समस्यासाठी, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी त्यांची तळमळ लक्षात येते. ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते तथा सिने अभिनेते निळूभाऊ फुले यांच्या सहवासात ते आल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक विषयावर फुले यांच्या वैचारिक प्रभावात सहभागी होऊन जयप्रकाश नारायण तसेच डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रवास त्यांनी अंगीकारला. सामाजिक विचारधारांचा प्रवास दिसणाऱ्या जनता पक्षात ते सहभागी झाले आणि सक्रिय राहून त्यांनी स्वतःला समाजासाठी समर्पित केलं. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशात परदेशात कुमार सप्तर्षी हे नाव त्यांच्या समाजकार्य आणि स्पष्ट वक्ता म्हणून केलेल्या मार्गदर्शनामुळे सर्वत्र परिचित झालं. DBC लाईव्हच्या वतीनं कुमार सप्तर्षी यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी जनता नागरी निवारा संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून राग सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भरत लाटकर यांना श्रद्धांजली. नीट पेपर फुटीमुळे काही विद्यार्थ्यांचे नाहक जीव गेले. लाखो विद्यार्थ्यांची भविष्यातील सेवेतील काही वर्ष वाया गेली व शासनाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला. त्या विरोधात सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व परीक्षा पारदर्शक होण्याची व्यवस्था शासनाने निर्माण करावी या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर मंतरवर उपोषण सुरू केलं. त्याला 21 दिवस झाले तरी लोकशाही मार्गाने आलेल्या या शासनाने दाद दिली नाही, साधी चर्चाही केली नाही. उलट पक्षी 21व्या दिवशी डॉक्टरांच्या पोशाखातील दिल्लीच्या पोलिसांनी आंदोलन स्थळापासून उचलून नेलं. त्याचबरोबर या आंदोलनातील दुसरे प्रमुख कॉक्रोच पार्टीचे दीपक दापके नाही नजरकैदेत ठेवले व लोकशाही तसेच शांततामय मार्गाने चालवलेलं हे आंदोलन दडपशाही मार्गाने मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही लोकशाहीची शासनाने केलेली हत्या आहे. त्या विरोधी व वांगचुक यांच्या मागण्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समविचार पक्ष संघटना, जनता नागरी निवारा संघटना, माजी सैनिक कल्याण समिती या सर्वांमार्फत सोमवारी 20 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर समोर धरणे आंदोलन करून राज्यसेवा राष्ट्रीय अध्यक्ष भरत लाटकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती साथी शिवाजीराव परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण लढ्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदीची पडताळणी करून प्रत्येक तालुक्याप्रमाणे सापडलेल्या नोंदी शासनाकडे सादर केलेल्या आहेत. त्या व्यक्तीला अजूनही कुणबीचे दाखले मिळाले नाही. जिल्हाधिकारी यांनी आपल्याकडील असलेल्या गाव पातळीवरील शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्याबाबत कुणबी नोंद असलेल्या व्यक्तींना माहिती देऊन त्यांना कुणबीचे दाखले मिळवण्यासाठी मदत करावी, अशी आमची तीव्र इच्छा आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या नोंदणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5566 कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्या सर्वांचे कुणबी दाखले द्यावेत. गडिंग्लज तालुक्यामध्ये दाखले पडताळणी द्यावी म्हणजे त्यांना शासकीय कामात मदत होईल, अशा आशयाचे एक निवेदन जिल्हाधिकारी यांना प्रांताधिकारी गडिंग्लज यांच्यामार्फत देण्यात आलं. अखिल भारतीय मराठा महासंघ गडिंग्लज तालुक्यामार्फत देण्यात आलं. यावेळी
शिवाजीराव भुकेले, सुधीर उर्फ आप्पा शिवणे, प्रकाश पवार, सचिन देसाई, सागर कुराडे, नाथा रेगडे, अरुण पाटील, विनायक पवार, सूरज मांगले, शैलेश पाटील, मनोज पवार, श्रीधर कुपेकर, सुधाकर शिवरकर, गजानन शिवणे, राजू रोटे, सतीश थोरात वगैरे मराठा कार्यकर्त्यांच्या या निवेदनावरती सह्या आहेत. नगर तालुक्यातील हेरे येथून तिलारीनगरकडे जाणारा मोटणवाडीपर्यंतचा रस्ता जो आहे त्या रस्त्याच्या दुतर्फाची साईड पट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे या मार्गावर एखाद्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात वाहने साईड पट्टीतून घसरून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साईड पट्टीच्या कामाच्या वेळी साईड पट्टीमध्ये कुठल्याही प्रकारची खडी वगैरे वापरलेली नाही. फक्त मातीचा भराव टाकून दोन्ही बाजूला साईड पट्टी तयार केलेली आहे. सध्या नुकताच पावसाळा सुरू झाला आहे आणि त्यामुळे या साईड पट्ट्या खचून जाऊ शकतात आणि त्यामुळे अपघाताला निमंत्रण होऊ शकतं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालेल्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्टीचे काम चांगल्या प्रकारे करणे आवश्यक होते. मात्र अत्यंत निकृष्ट पद्धतीने हे साईड पट्टीचे काम उरकण्यात आलेले आहे. कुठल्याही प्रकारे खडी किंवा मुरुम वगैरे न घालता फक्त माती साईड पट्टीला टाकून त्यावर डोजर फिरवलेला आहे आणि त्यामुळं रोलर फिरवल्यामुळं तात्पुरती ती माती बसलेली आहे. मात्र आता सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे या दोन्ही साईड पट्टीच्या वरती दलदल स्वरूपात चिखल निर्माण झालेला आहे. त्यामुळे अमोरून समोरून जर वाहने येत असतील तर बाजू देण्याच्या वेळी त्या साईड पट्टीवर जर वाहनाचे टायर गेले तर ते टायर रुतण्याची शक्यता आहे. पावसाळा अजून म्हणावा तसा झाला नाही. मात्र येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये धुवाधार पाऊस झाला तर ह्या साईड पट्ट्या टिकणार नाहीत असे पाहताना दिसून येत आहे. त्यामुळे हेरे आणि परिसरातील नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम करत असताना चांगल्या प्रकारे काम करून घेणे आवश्यक होते. मात्र हारागिरीने हे काम करून घेतल्यामुळे साईड पट्ट्यांची ही आत्ताच अवस्था झालेली आहे. जागोजागी साईड पट्ट्या उखडून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आता पावसाने जर जोर धरला तर चिखलही निर्माण होऊन या चिखलामधून वाहनांची साईड पट्टीवरून होत असताना अधिक प्रमाणात त्या ठिकाणी घसरण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वाहने स्लिप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वास्तविक पाहता हे काम होत असताना ठेकेदारांकडून कामाची प्रत्यक्षात पाहणी करणे अधिकाऱ्यांकडून गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत या रस्त्याच्या अशा प्रकारच्या साईड पट्टीच्या कामामुळे वाहनधारकांना नक्कीच याचा त्रास निर्माण झालेला आहे आणि आता पूर्ण पावसाळाभर हा त्रास सहन करावा लागणार आहे. बांधकाम विभागाने यावर आता उपाय करणे शक्य होणार नाही. एकंदरीत या कामाबद्दल नागरिकातून असमाधान व्यक्त होत आहे.